कधीकधी असं होतं की कायद्याच्या पुस्तकात लिहिलेला निकाल आणि एखाद्या माणसाला अपेक्षित असलेला खरा न्याय ह्यांच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. आज आपण मुंबईतल्या एका घराच्या केसवरून निकाल आणि न्याय यातला नेमका फरक काय आहे हेच समजून घेणार आहोत. तर ही संपूर्ण गोष्ट सुरू होते एका अगदी साध्या व्यवहारापासून. ही गोष्ट आहे वसंत नावाची. तो मुंबईतल्या एका दाट वस्तीच्या झोपडपट्टीत राहत होता आणि मुंबईतल्या लाखो लोकांप्रमाणेच त्याचंही एकच स्वप्न होतं, स्वतःचं पक्कं घर. आणि मग काय, सरकारची झोपडपट्टी पुनर्वसन योजना आली आणि त्याचं नशीबच उजळलं. त्याला एका नव्या कोऱ्या बिल्डिंगमध्ये एक मोफत फ्लॅट मिळाला. म्हणजे बघा, झोपडीतून थेट पक्क्या घरात. कुणासाठी हे स्वप्न पूर्ण होण्यासारखंच होतं नाही का? बरं, आता नवीन घरात तर आला, पण मग त्याला स्वतःचा व्यवसाय वाढवायचा होता आणि त्यासाठी पैशांची गरज होती. मग त्याने काय केलं, आपला मित्र संजय त्याच्याकडे मदत मागितली आणि आपला नवीन फ्लॅट गहाण ठेवून कर्ज घेतलं. अगदी साधा सरळ दोन मित्रांमधला विश्वासाचा व्यवहार. आता ह्या व्यवहाराला थोडा कायदेशीर आधार मिळावा म्हणून त्यांनी एक लाईव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट केलं. आता याचा सोपा अर्थ काय, तर जोपर्यंत वसंत कर्जाचे पैसे परत करत नाही तोपर्यंत संजय त्या फ्लॅटमध्ये राहू शकणार होता. आणि हा काही साधासुधा कागद नव्हता, तर एक रजिस्टर्ड करार होता. म्हणजे कायद्याच्या भाषेत अगदी पक्का. इथपर्यंत सगळं ठीक वाटतंय, बरोबर? पण मग खरा ट्विस्टर पुढे आहे. विचार करा, ज्या संजयने मित्राला अडचणीत मदत केली त्यालाच आपले पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोर्टाने चक्क 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला. असं का झालं? इथूनच या प्रकरणाची खरी गुंतागुंत सुरू होते. आता संजयला हा दंड का झाला हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला वसंत आणि संजयच्या या वैयक्तिक गोष्टीतून थोडं बाहेर पडावं लागेल आणि मुंबईच्या एकूणच घरांच्या योजनेचं मोठं चित्र पाहावं लागेल. आपण मुंबईला स्वप्नांचं शहर म्हणतो, पण एक वास्तव हेही आहे की याच शहरात तब्बल 65 लाखांपेक्षा जास्त लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. विचार करा, ही संख्या न्यूझीलंडसारख्या देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. आणि याच प्रचंड समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकार गेली अनेक वर्ष प्रयत्न करते. आणि हे आकडे तर बघा, ते परिस्थिती आणखी स्पष्ट करतात. मुंबईतली जवळजवळ 80% लोकसंख्या ही एकतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे किंवा कमी उत्पन्न गटातली आहे. याचा सरळ अर्थ काय होतो, तर इथे बहुसंख्य लोकांना परवडणाऱ्या घरांची प्रचंड गरज आहे. हे प्रयत्न काही आजचे नाहीत, खूप आधीपासून सुरू आहेत. बघा ना, 1956 मध्ये भारत सरकारचा कायदा आला, मग 1971 मध्ये महाराष्ट्र सरकारचा आणि अखेर 1995 मध्ये आली झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हणजेच SRS. आणि ह्या योजनेला राबवण्यासाठी 1997 मध्ये SRA म्हणजेच स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटीची स्थापना झाली. वसंतला जे घर मिळालं होतं ते याच SRA योजनेतून मिळालं होतं. आणि हेच आहे त्या योजनेचं स्वप्न. एका बाजूला दाटीवाटीच्या झोपडपट्ट्या आणि दुसऱ्या बाजूला त्याच जागेवर उभ्या राहिलेल्या उंच इमारती. सगळ्यांना पक्कं घर देण्याचं हे एक खूप मोठं आणि महत्त्वाचं वचन आहे, यात शंकाच नाही. पण म्हणतात ना, कधीकधी चांगल्या हेतूने बनवलेले नियमच एक असं विचित्र जाळं तयार करतात की त्यात संजयसारखी माणसं नाहक अडकून पडतात. आणि इथेच या गोष्टीनं एक धक्कादायक वळण घेतलं. झालं असं की वसंतने संजयचे पैसे परत केलेच नाहीत. इतकंच नाही, तर ज्या फ्लॅटवर संजय विश्वासाने राहत होता तोच फ्लॅट त्याने गुपचूप तिसऱ्याच एका व्यक्तीला, राजीव नावाच्या माणसाला विकून टाकला. मग काय, कायदेशीर लढाई सुरू झाली. राजीवने फ्लॅटचा ताबा मागितला आणि हे प्रकरण गेलं SRAकडे. आता इथेच खरा पेच होता. SRAच्या नियमांप्रमाणे योजनेत मिळालेलं घर तुम्ही ठराविक वर्षांसाठी विकू शकत नाही. मग SRAने काय केलं, त्यांनी संजय आणि वसंतमधला तो लाईव्ह अँड लायसन्स करारच अवैध ठरवला आणि त्यामुळे संजयचा त्या घरावरचा ताबा बेकायदेशीर आहे असा निकाल दिला. त्यांच्यासाठी कर्ज, विश्वास, मैत्री या सगळ्या गोष्टी कायद्याच्या नियमांपुढे शून्य होत्या. याच परिस्थितीवर मूळ स्रोताचे लेखक डॉक्टर अनिल दार्शेतकर एक खूप समर्पक उदाहरण देतात. त्यांना आठवते ती आंधळी आणि हत्तीची गोष्ट. आठवते, ज्यात प्रत्येक जण हत्तीच्या फक्त एका भागाला हात लावतो आणि त्यालाच पूर्ण हत्ती समजून बसतो. डॉक्टर दार्शेटकर यांच्या मते या केसमध्ये अगदी तसंच झालं. SRA आणि कोर्टाने फक्त एकच गोष्टीकडे पाहिलं, घराचा ताबा कोणाकडे आहे. त्यांनी मूळ कर्जाचा व्यवहार, दिलेला शब्द, झालेली फसवणूक या पूर्ण चित्राकडे साफ दुर्लक्ष केलं.
जणू काही त्यांनी फक्त हत्तीच्या शेपटीलाच हात लावला, पण पूर्ण हत्ती कसा दिसतो हे पाहिलंच नाही. डॉक्टर दारशेतकर तर एक मोठं विधान करतात. ते म्हणतात की SRAचा हेतूच वेगळा होता. त्यांना फक्त हे सिद्ध करायचं होतं की झोपडपट्टी कायदा किती ताकदवान आहे आणि मुंबईत हा कायदा सुपर पॉवर आहे, असं एक चित्र त्यांना निर्माण करायचं होतं. चला, आता आपण या कथेच्या आणि लेखकाच्या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे वळूया. SRAच्या निकालानंतर संजयने हार मानली नाही. त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून हायकोर्टात धाव घेतली. तिथेही त्याने तेच सांगितलं की मुद्दा घराच्या ताब्याचा नाहीये, मुद्दा आहे माझ्यासोबत झालेल्या फसवणुकीचा आणि माझ्या पैशांच्या वसुलीचा. पण काय सांगणार, कोर्टाने त्याची याचिका म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असं मानलं आणि पुन्हा एकदा जो खरा अन्याय झाला होता तो बाजूलाच राहिला आणि फक्त कायद्याच्या कोरड्या नियमांप्रमाणे निकाल दिला गेला. आणि तो निकाल काय होता? तर संजयवर तब्बल 5 लाख रुपयांचा दंड. म्हणजे विचार करा, ज्याची फसवणूक झाली, ज्याचे पैसे बुडाले, शिक्षा पण त्यालाच झाली. ही स्लाईड खरं तर या सगळ्या प्रकरणाचा आत्मा आहे. बघा, एका बाजूला आहे निकाल, संजयचा ताबा बेकायदेशीर, त्याने दंड भरावा. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक असा प्रश्न ज्याचं उत्तर मिळालंच नाही. वसंतने जे कर्ज घेतलं होतं त्याचं काय, त्याच्या फसवणुकीचं काय, या प्रश्नाचं उत्तर सिस्टीमने दिलंच नाही. आणि म्हणूनच लेखक म्हणतात, इथे निकाल तर लागला पण न्याय मात्र हरला. आणि हीच गोष्ट आपल्याला एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून उभी करते की ज्या कायद्यांचा मूळ उद्देश गरिबांचे संरक्षण करणं आहे, तेच कायदे जेव्हा त्यांना शिक्षा देऊ लागतात तेव्हा ते नक्की कोणाची सेवा करत असतात. या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच कदाचित आपल्या व्यवस्थेसमोरचं सर्वात मोठं आव्हान असेल.